नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही परवानगीशिवाय पायरेटेड सॉफ्टवेअर वापरलं तर तुम्हाला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. आज आपण येथे पाहणार आहोत अशाच एका प्रकरणाचा निकाल, जिथे एका व्यक्तीवर कॉपीराइट ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली होती. आज हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. तुम्हालाही याच्यामध्ये खूप काही शिकायला मिळेल. त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला AACG म्हणजेच ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड. चला तर मग सुरू करूया. एका शहरामध्ये एका टायपिंग सेंटरवर आरोप झाला की त्यांनी एका डॉट 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 नावाचं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीकडून परवानगी न घेता वापरलं. या सॉफ्टवेअरवर कॉपीराइट कंपनीचा हक्क होता आणि त्यासाठी परवानगी आवश्यक होती. कंपनीच्या अँटी पायरेसी अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले. तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी पंचांसह तपास केला. त्या सेंटरवर 3 मॉनिटर, 3 CPU, इतर कॉम्प्युटर साहित्य, प्रिंटर आरोपींविरुद्ध जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध कॉपीराइट ॲक्ट 1957च्या कलम 63B नुसार गुन्हा दाखल करून चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आली. जर आरोपी दोषी सापडले गेले असते तर त्यांना 65B कॉपीराइट ॲक्टनुसार 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड दोन्ही शिक्षा झाल्या असत्या. पण येथे आरोपीची प्रोसिडिंग सुरू झाली. यामध्ये न्यायालयात कंपनीने अधिकारी व पोलिसांनी साक्ष दिली. पण चौकशीत उघड झालं की आरोपीने ते सॉफ्टवेअर प्रत्यक्षात खरेदी केले होते. परवाना नंबर सॉफ्टवेअरवर दिलेला जातो आणि तो खरेदीदाराला आपोआप मिळतो. पण केवळ सॉफ्टवेअरच्या व्हर्जन मिसमॅच झाल्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला होता. मग पंचसाक्षीदारांनी सांगितलं की त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले नव्हतं, फक्त त्यांनी पंचनाम्यावर सही केली होती. म्हणजे त्यावेळी त्यांनी गुन्हा घडला ती गोष्ट त्यांनी पाहिली नव्हती. त्यानंतर कोर्टामध्ये ऑब्झर्वेशन झाले. न्यायालयाने सांगितले की पुरावे भक्कम नसताना आरोपीला दोषी ठरवता येत नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कबुली जबाबावरून स्पष्ट झालं की खरेदीदाराला परवानगी आपोआप मिळते, त्यामुळे परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे कोर्टाने जजमेंट दिले. शेवटी न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त केले. जप्त केलेली संगणक सामग्रीही परत देण्यात आली. न्यायालयाने स्पष्ट केले की संशय आणि त्रुटीचा चुका यावरून शिक्षा देता येणार नाही. तर मित्रांनो, या प्रकरणात शिकायला मिळतं की कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केल्यास शिक्षा कठोर असते, पण आरोप सिद्ध करण्यासाठी मजबूत पुरावे आवश्यक आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AACG म्हणजेच ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड लॉ चॅनल. धन्यवाद.